मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजची खास बातमी आहे घरात घुसून लाखो रुपयांच्या सोन्याची जबरी चोरी। आठवड्याभरापूर्वी खंडेश्वरी नाका येथील एका घराच्या खिडकीतून आत प्रवेश करून 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवले असल्याची घटना ताजी असतानाच खुपरी येथे जबरी चोरी झाली आहे। या घटनेने नागरिकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण पसरलेले आहे। तालुक्यातील खुपरी येथील मिलिंद चंद्रकांत पाटील यांच्या घरात बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश करून घरातील लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे। अज्ञात व्यक्तीने घराच्या मागील दरवाजाची कडी उचकटून घरात प्रवेश करून बेडरूम मधील लाकडी कपाट उघडून त्यामध्ये असलेले लॉकर तोडून लॉकरमधील सोन्याचे गंठण, गळ्यातील सोन्याचा नेकलेस, कानातील सोन्याची स्वर्णफुले, 5 सोन्याच्या बांगड्या, 2 सोन्याची चेन, 4 सोन्याचे हातातील ब्रेसलेट असे एकूण 5,60,000 रुपये किमतीचे ऐवज लंपास केले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे। या प्रकरणी अधिक तपास वाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे करत आहेत। अशाच प्रकारच्या विविध स्वरूपाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। काल रात्री आम्ही दोघे भाऊ एका आमच्या नातेवाईकाकडे पनवेल येथे गेलो आणि घरी फक्त आई बाबा दोघेच होते आणि साधारणतः पहाटे 3:30-3:30च्या दरम्यान ही चोरीची घटना घडली आहे। मागचा दरवाजा आमचा आहे तो तोडून चोर आतमध्ये येऊन फक्त मिलिंद भाऊचा बेडचा दरवाजा ओपनच होता आणि कधी म्हणजे असे काही घटना कधी घडलेली नाही, त्यामुळं थोडी आमच्याकडनं निष्काळजी झाली आणि या इथेच एका कपाटात असलेलं सगळे ह्या बॉक्समध्ये या एका सगळ्या बॉक्समध्ये असलेलं जवळजवळ 85 ते 90 तोळे सोनं आमचं चोरीला गेलेलं आहे आणि फक्त आई बाबा घरी होते। म्हणजे याचा अर्थ थोडाफार कोणीतरी जवळच्या माणसांनी त्याची माहिती असावी किंवा काहीतरी स्टडी केलेला असेल, पण म्हणजे असं थोडंसं आपल्या निष्काळजीमुळे एवढा हा प्रकार घडू शकतो। दोघं भाऊ आम्ही नव्हतो, एवढं हे होतं, गाडी आमच्या बाहेर होत्या, आम्ही दुसऱ्या गाडीने गेलो होतो। एवढं बाहेर गाडी असताना बाहेरच्या लाईट्स चालू असताना ही घटना घडली। फक्त एवढं या घटनेतून एकच मी सांगायचं वाटतं की आपण प्रत्येक माणसाने आपल्या ह्या असा ऐवज सांभाळताना एकत्र ठेवू नका, जरा सेपरेट वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा। शक्यतो मोठी जास्त अशा प्रमाणात सोनं वगैरे असेल तर तुम्ही लॉकर्समध्ये ठेवा, एवढीच मी विनंती करतो। आणि या घटनेच्या आम्ही पोलीस स्टेशनला खबर दिली आणि मला त्यांचा विशेष आभार मानावेसे वाटतात की त्यांनी खूप फास्ट यावरती रिएक्शन करून खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे। आपले एमए शिंदे स्वतः येऊन गेले, त्यांनी स्वतःही सगळ्या गोष्टीची चौकशी केली, फॉरेन्सिक टीम आणि हे एकदम फास्ट पालघरला त्यांनी कळवलं। पालघरहून फॉरेन्सिक व्हॅन आत्ताच येऊन ते सगळं परीक्षण करून गेलेले आहेत। त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनचे, वाडा पोलीस स्टेशन आणि खानिवली आउटपोस्टचे सगळ्यांचे आभारी आहोत। त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभारी।